ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये शुकदेवांनी राजा परीक्षिताला श्री रामचंद्र भगवंताचं चरित्र वर्णन केलेलं आहे। भागवताने अनेक जे अवतार आहेत, सत्पुरुष आहेत, हरिभक्त आहेत, पराक्रमी राजे आहेत, या सर्वांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न या परीक्षित राजाला केलेला आहे की सर्वोत्तम आदर्श जे काही होते या भारतीय संस्कृतीचे, ते सर्व या अंतिम समयाला, राजा परीक्षिताच्या अंतिम समयाला यांचं चरित्र सांगितल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचं मोठं एक धैर्य निर्माण होणार होतं। आणि यासाठीच शुकदेवांनी प्रभू रामचंद्रांचं सर्व लीला चरित्र सांगितलं। आता ही कथा पुढे सरकत आहे। अत्रि ऋषींचे पुत्र म्हणजे चंद्र। अत्रि ऋषींना 3 पुत्र होते, चंद्र, दत्त आणि दुर्वास। तर या चंद्राला एकदा त्रैलोक्याच्या राज्याची प्राप्ती झाली आणि त्यामुळे चंद्र हा मदोन्मत्त झाला, गर्विष्ठ बनला आणि याने बृहस्पतीची पत्नी तारा, ही अत्यंत सुंदर होती, तिचं अपहरण केलं, जबरदस्तीने अपहरण केलं आणि त्या तारेवरून बृहस्पती आणि चंद्र यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। बृहस्पतीने चंद्राला सांगितलं की तारा मला परत कर। चंद्र त्या गोष्टीला तयार झाला नाही। संघर्ष वाढत गेला आणि त्यातून लढाईची परिस्थिती उद्भवली। चंद्राची बाजू शुक्राचार्यांनी घेतली, कारण शुक्राचार्य आणि बृहस्पती यांच्यामध्ये असलेलं हाडवैर, त्यामुळेच शुक्राचार्यांनी चंद्राची बाजू बरोबर घेतली। चंद्राची बाजू घेण्याचं कारण म्हणजे ते चांगलं होतं, सत्य होतं असं नव्हे, तर बृहस्पतींशी असलेल्या वैरामुळे, शत्रूचा शत्रू आपला मित्र हे एक राजनीतीतलं सूत्र असतं, त्या पद्धतीतून त्यांनी, शुक्राचार्यांनी चंद्राची बाजू घेतली। सर्व दैत्यांनी त्यांना मदत केली आणि देवांच्या बाजूने देव, बृहस्पतीच्या बाजूने दैत्य, शुक्राचार्यांच्या बाजूने असा संघर्ष सुरू झाला, घनघोर लढाई सुरू झाली। याच्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाले। तेव्हा बृहस्पतींनी ब्रह्मदेवाला विनंती केली, भगवान, हा विनाकारण होणारा संहार हा थांबवावा, आपण मध्यस्थी करा। आणि ब्रह्मदेवाने ती मध्यस्थी केली, हे युद्ध थांबवलं आणि तारा बृहस्पतीकडे सोपवली। बृहस्पतीकडे तारा आली, परंतु ती तेव्हा गर्भवती होती। बृहस्पतींनी विचारलं, हा गर्भ कोणाचा आहे? ती लाजत होती, ती बोलत नव्हती। तेव्हा असा हा बहस या नाजूक विषयावर सुरू झाला। काही केलं ती सांगे ना। मग ब्रह्मदेवांनी तिला हळूच एका कोपऱ्यात बोलवलं की बाई, खरं सांग, हा गर्भ कोणाचा आहे? तेव्हा ब्रह्मदेवाजवळ तिने कबुली केली की हा गर्भ चंद्राचाच आहे। पुढे ती प्रसूत झाली, तिला पुत्र झाला, अत्यंत सुंदर, देखणा, बुद्धिमान, आणि हा जो पुत्र आहे हाच बुध आहे। पुढे या बुधाची गणना
ग्रहांमध्ये झालेली आहे. आता पुत्र झाल्यानंतर तो इतका सुंदर गुणी देखणा पुत्र पाहिल्यानंतर चंद्र आणि बृहस्पती यांनी दोघांनीही त्याच्यावर आपला हक्क सांगितला. चंद्राने सांगितलं की हा गर्भ माझा असल्यामुळे, ब्रह्मदेवानी सांगितलं, तारेने सांगितलं, त्यामुळे हा पुत्र मलाच मिळाला पाहिजे. बृहस्पतीने सांगितलं की नाही, जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा तारा तुझ्याकडे होती, परंतु आता ती माझ्याकडे आलेली आहे, त्यामुळे आता तारेचा स्वामी मी असल्यामुळे हा गर्भही माझाच राहील, हा पुत्रही माझाच राहील. अशा प्रकारची त्यांनी युक्तिवाद केला. कारण पुत्राचे अनेक प्रकार असतात. औरस पुत्र असतो, अनावरस असतो, धर्मपुत्र असतो आणि क्षेत्रज पुत्र असतो. बृहस्पतीने क्षेत्रज पुत्र या न्यायाने चंद्राची मागणी केलेली आहे. कारण आता सध्या तारा त्याच्याकडे आहे. म्हणून काही क्रयपुत्र असतात, काही दत्तक पुत्र असतात, काही सोपवलेले असतात सांभाळायला दिलेले, काही बीजप्रद या नात्याने चंद्राने मी याचा बीजप्रद पिता असल्यामुळे हा माझाच आहे असे एकमेकांचे दावे त्या ठिकाणी झाले. पुढे हा जो पुत्र अत्यंत बुद्धिमान आणि क्षेत्रज न्यायाप्रमाणे, बीजप्रद न्यायाप्रमाणे बीजप्रद पिता हा चंद्र असल्यामुळे ब्रह्मदेवाने तो बुधाला चंद्राकडे सोपवलं आणि याच बुधाचा आणि इलेचा विवाह झाला हे आपण मागे पाहिलं. त्या अरण्यामध्ये इला राजा होता, नंतर या वनामध्ये, शापित अशा वनामध्ये त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं आणि त्याच्यापासून त्याला बुध आणि तो यांच्या त्या ठिकाणी विवाहासारखा विषय झाला आणि यात बुध इलेपासून पुरुरवा याचा जन्म झाला आहे. पुरुरवा आणि पुढे अप्सरा यांचाही विषय भागवतामध्ये कथा आहे. पुरुरव्याची कीर्ती स्वर्गामध्ये इंद्रांना कळली, इंद्राच्या दरबारामध्ये, आणि तिथली एक अप्सरा या पुरुरव्याच्याकडे आकर्षित झाली. ती पुढे पृथ्वी तळावर आली. तिने आपल्याबरोबर 2 मेंढे आणले होते, आटी टाकल्या होत्या. अशा या सर्व काही कथा आहेत. आणि याच पुरुरव्याच्या वंशामध्ये पुढे गाधी नावाचा राजा झाला. या गाधीची कन्या सत्यवती होती. हा जो गाधी राजा आहे याच्याविषयीची आता आपण ही कथा जाणून घेणार आहोत. राजा गाधीचं चरित्र शुकदेव आता परीक्षिताला सांगतात. या राजा गाधीची कन्या होती, तिचं नाव सत्यवती होतं. आणि या गाधीने ही आपली सत्यवती कन्या रुचिक नावाच्या ऋषीला दिली आणि या दोघांचा विवाह झाला. काही दिवस निघून गेले, त्यांना पुत्र संतान नव्हतं दोघींनाही. म्हणजे इकडे गाधीलाही नव्हतं आणि सत्यवतीलाही नव्हतं. तेव्हा त्यांनी एकदा विचार केला की आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी आपण हे जे रुचिक नावाचे ऋषी आहेत यांना विनंती करू, कारण त्यांचं तपोबल अगाध आहे, असाधारण आहे. आणि त्यांनी विनंती केली, आम्हाला पुत्र पाहिजे, तुम्ही काहीतरी तुमचं योग सामर्थ्याचा वापर करा. त्यांनी विचार करावा, आता कार्य केलं पाहिजे. आणि तोही या गोष्टीला तयार झाला. त्याने याच्यासाठी एक यज्ञ मांडला, पूजा मांडली आणि त्याचा प्रसाद म्हणून तो चरू त्याने या मंत्राने प्रभावित केला. त्याने 2 चरू केले, एक आपली पत्नी सत्यवतीसाठी आणि दुसरी सत्यवतीची माता हिच्यासाठी केलेला होता.
त्याने वेगवेगळ्या भांड्यामध्ये ते शिजवले. अनुष्ठान पूर्ण झालं. त्याने या चरू प्रसादामध्ये अनेक देवदेवता अनेकांचं आवाहन केलं. भगवान विष्णूंचं आवाहन केलं आणि तो चरू तयार केला. त्याने ते 2 चरू भारून घेतले, चांगल्या प्रकारे शिजून घेतले आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये त्यांनी ते ठेवले. आणि मध्यान्नाच्या अनुष्ठानासाठी हा ऋचिक ऋषी नदीवर स्नानासाठी गेला, अनुष्ठानासाठी गेला. आपली पत्नीला म्हणजे सत्यवतीला त्याने सांगितलं, सत्यवती, चरू शिजवून सिद्ध झालेला आहे. मी आता स्नान करून येतो, अनुष्ठान करून येतो. मध्यान्नीची स्नान संध्या झाल्यानंतर मी तुम्हा दोघांना हा वाटून देतो. आणि त्याच्या हा तुझा आहे, हा तुझ्या मातेचा आहे. तू तुझ्या मातेला सुद्धा असाच सांग की हे 2 आहेत, 2 भांडे आहेत वेगवेगळे, हा तुझा आणि हा तुझ्या मातेचा. ऋचिक मुनी अनुष्ठानाला निघून गेले. त्या सत्यवतीने आपल्या मातेला सांगितलं, आई आता हे येतील अनुष्ठान वगैरे आटपून आणि आपल्याला आपला चरूचा प्रसाद देतील, तो पूर्णपणे तयार आहे. आता काही वेळेस काय होतं, माणसाची एक बुद्धी असते. एखादी गोष्ट शिजेपर्यंत त्याला धीर असतो, पण शिजल्यानंतर त्याची वाफ जाण्याच्या आधीच याला खावंसं वाटतं. उत्सुकता, थंड होण्याची वाट पाहतही नाही कोणी. असंच ते गरम गरम भक्षण करतात. त्या दोघी मायलेकी उठल्या आणि यज्ञशाळेत गेल्या. ते चरूंची 2 वेगवेगळी पात्र त्यांनी पाहिलं आणि नियतीचीच इच्छा अशी होती की दोघांनाही आपला तो मोह आवरला गेला नाही. दोघांनाही असं वाटलं. दैवगती बलवत्तर होती. त्यांनी विचार केला की ऋचिक ऋषी येण्याला आता वेळ आहे आणि आपल्याला तर फार भूक लागलेली आहे. आणि ते पाहिल्यानंतर थोडीशी बुद्धी बदलली सत्यवतीची मातेची. तिने विचार केला, या ऋषींनी 2 चरू तर बनवलेले आहे, पण माझ्यापेक्षा जास्त प्रभावी आपल्या पत्नीसाठी बनवला असला पाहिजे. आणि तिला चांगला पुत्र होईल. म्हणजे तसा तो नात्याने नातूच होणार होता, पण मला चांगला पुत्र हवा म्हणून आपण असं करूया, मुलीला गोळ घालू की बाई हा जो तुझ्यासाठी बनवलेला आहे ना तो मला दे आणि माझ्यासाठी जो बनवलेला आहे तो तू खा. आता ही सत्यवती त्या गोष्टीला तयार झाली. त्यांनी अदलाबदली केली. ऋषींची वाट पाहिली नाही. अगं, त्यांनी आपल्याला देण्यासाठीच हा बनवलेला आहे. सगळी सिद्धता झाली आहे. सांगून देऊ त्यांना, आम्हाला फार भूक लागली होती, इतर काही खाण्यापेक्षा आम्ही हेच खाण्याचं ठरवलं. त्यांची बुद्धी फिरली. दोघी तयार झाल्या. एकमेकांचा चरू त्यांनी बदलवला. भ्रांती निर्माण होते बुद्धीमध्ये ऐन वेळेस. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. परमात्म्याची माया. बुद्धी फिरली, चरूही फिरवला गेला आणि विपरीत प्रभाव त्या गोष्टीचा निर्माण झाला. मुलीने आपला चरू आईला दिला, आईचा चरू स्वतः खाल्ला. एक घटका झाली. ऋचिक ऋषी परत आले. सत्यवतीला विचारलं, हं चला आता आपली तयारी आहे, मी तुम्हाला तुमचे चरू देतो. सत्यवती म्हणली की नाही महाराज, आम्ही आधीच खाऊन घेतला, आम्हाला फार भूक लागली होती त्यामुळे आम्ही खाऊन घेतला, कारण तुम्ही आमच्यासाठीच काढूनच ठेवलेला होता. ऋचिक ऋषी पाहतच राहिले. काय झालं? ते थिजूनच गेले. कारण त्यांच्या मनात त्यांनी ज्या पद्धतीने हे चरू बनवलेले होते त्याच्या विपरीत ही घटना घडली होती. काय बोलावं ते त्यांना कळेना.
त्याने इथे दोघांचाही आगाऊपणा नडला. म्हणून आगाऊपणा करू नये हा संदेश या ठिकाणी मिळतोय आपल्याला. एक गपकन खाली बसले, कपाळाला हात लावला आणि आता दोष यांना देत नाही. तो दोष आपल्या नशिबाला आणि देवाला दोष देतोय. अरे देवा, काय झाले, काय घोटाळा झाला हा. अगं त्या सत्यवतीला सांगतायत, तू चरू खाल्ला, पण तुला जो पुत्र होईल तो अत्यंत उग्र आणि तापट स्वरूपाचा होईल. तुला जो पुत्र या चरूमुळे होणार आहे तो अत्यंत तापट आणि उग्र स्वरूपाचा राहील, आणि तुझ्या मातेला जो पुत्र होईल तो ब्रह्मवेत्ता होणार आहे. तुम्ही अदलाबदली केलेली आहे. सत्यवती घाबरली. अरे काय केलं आपण हे? ते म्हणले की महाराज, मला तापट वृत्तीचा पुत्र नको आहे, उग्र वृत्तीचा पुत्र नको आहे. या मातेच्या ममतेमुळे माझी भूल पडली. काही करा, पण मला आता उग्रपुत्र नको आहे. कारण पुत्र हीच खरी संपत्ती असते माणसाच्या जीवनातली. गृहस्थाश्रमातली खरी संपत्ती म्हणजे पुत्र संतान. ही चांगली असेल तर माता पितांना सुख समाधान प्राप्त होत असतं. मला उग्रपुत्र नको आहे. वृश्चिकाने विचार केला, हे पहा सत्यवती, विष्णूची दुष्टांचा संहार करणारी शक्तीला मी आवाहन केलं होतं आणि तिचा आविर्भाव या प्रसादात ठेवला होता. आता तिचा आविर्भाव आणि विष्णूची ती आवाहन शक्ती, संहारक दुष्टांची संहारक शक्ती विष्णूच्या रूपाने प्रकट होणार होती. तोच विष्णूचा अवतार आता तुला जरी पुत्र रूपाने नाही तरी ज्या त्या पुढच्या पिढीला तो आविष्कार उमटल्याशिवाय राहणार नाही. तुझा मुलगा उग्र नव्हता, मुलाचा मुलगा हा उग्र आणि संहारक शक्तीचा राहील. या उद्दंड झालेल्या, गर्विष्ठ, बेफाम झालेल्या लोकांचा तो दंड करता राहील. सत्यवतीला जो पुत्र झाला त्या चरूच्या प्रसादाने तेच जमदग्नी नावाचे ऋषी, आणि सत्यवतीच्या मातेला जो पुत्र झाला ते म्हणजे ब्रह्मवेत्ता विश्वामित्र ऋषी. जमदग्नी आणि रेणू या रेणू ऋषीची कन्या रेणुका नावाची होती. जमदग्नीचा विवाह त्या रेणुकेशी करून देण्यात आला. त्यांना वसुगान इत्यादी पुत्र झाले आणि सर्वात लहान जो पुत्र होता तेच हे भगवान परशुराम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. हा भगवंताचा 6वा अवतार. भगवान विष्णूने घेतलेला हाच परशुराम म्हणजे भगवंताचा 6वा अवतार. 5वा अवतार वामन अवतार, 6वा अवतार परशुराम यांनी धारण केलं. परशुराम नावाने भगवंताने धारण केला. आणि ही कथा पुढे ते सांगतायत. त्यावेळी हेहय नावाचे वंशाचे क्षत्रिय राजे राज्यकर्ते होते, फार बलाढ्य झालेले होते. यांच्या वंशामध्ये अर्जुन नावाचा एक महाप्रतापी असा राज्यकर्ता झाला. तो दत्तात्रयांचा उपासक होता. दत्तात्रयांच्याकडून त्यांना अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यांनी दत्तात्रयाची प्रचंड अशी सेवा केलेली होती. दत्तात्रयांकडून त्यांना अनेक प्रकारचे वरदान प्राप्त झालेले होते. या अर्जुनाला सहस्रबाहू असल्यामुळे याचं नाव सहस्रार्जुन असंही आहे. वासुदेवानंद सरस्वती यांचा दत्त महात्म्य नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये सहस्रार्जुनाने दत्तात्रयांची जी सेवा केलेली आहे त्याचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आपल्याला जमलं तर वाचून पहा.
दत्तात्रयांकडून त्यांनी वरदान मागून घेतलं होतं. काय वरदान मागितलं होतं? की मी क्षत्रिय आहे, अत्यंत बाहुबल आहे, वीर आहे, पुरुष असा अत्यंत सामर्थ्यवान आहे. मला माझ्यापेक्षा हलक्या व्यक्तीकडून मृत्यू नसावा रणांगणामध्ये, आणि माझ्यापेक्षाही जो बलवत्तर असेल त्याच्याकडूनच माझा मृत्यू व्हावा, अशा प्रकारचं वरदान भगवान दत्तात्रयांकडून मागितलं होतं. त्याचं जे दुसरं नाव होतं त्याचं कार्तवीर्य हे सुद्धा नाव होतं. असं सांगतात की एखादी वस्तू हरवली तर त्याची पूजा आणि त्याच्या नामाचा जप केला तर हरवलेली वस्तू आपल्याला परत मिळते, अशा प्रकारचा एक समज आहे. लोक तशी साधना करतात, त्यांना त्याचे तसे फळही मिळत असतील. तर हा अत्यंत सामर्थ्यवान आपल्याला क्षुद्र माणसाकडून, आपल्यापेक्षा जे हलके आहेत त्यांच्याकडून मृत्यू असता कामा नये, म्हणून त्याने रणांगणामध्ये आपल्यापेक्षाही बलवत्तर अशी व्यक्तीकडून किंवा अशा योद्ध्याकडून आपल्याला मृत्यू व्हावा असा वर मागितल्यामुळे भगवंत दत्तात्रयांनी त्याला आशीर्वाद दिला होता की हे अर्जुना, तुझं बल कधीही कमी होणार नाही, तुझी कीर्ती आणि यश हे नित्य राहील. त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या. जगामध्ये, विश्वामध्ये तो कुठेही अनिर्बंधपणे संचार करू शकत होता. एकदा तो नर्मदेमध्ये, महिष्मती ही त्याची राजधानी, नर्मदेमध्ये स्नान करायसाठी तो उतरला. त्याला पाणी अपुरं पडत होतं. त्याने आपल्या सहस्र बाहूने, सहस्र हातांनी नर्मदेचा प्रवाह अडवला आणि तिथे जे पाणी, प्रचंड पाणी निर्माण झालं, तुडुंब ती नर्मदा भरली, घराघरामध्ये पाणी शिरलं. तिथे त्याने आपला जलक्रीडेचा विहार केला होता. एकदा रावण त्या ठिकाणी शिवाची आराधना करण्यासाठी आलेला होता. रावण हा स्वतः बलिष्ठ आणि गर्विष्ठ. जेव्हा या सहस्रार्जुनाने नर्मदेचा प्रवाह अडवला तेव्हा त्या रावणाच्या आश्रमामध्ये ते पाणी शिरलं. रावणाला क्रोध आला. त्याने सहस्रार्जुनाला युद्धाचं आवाहन केलं. रावणाने सहस्रार्जुनाची निंदा केली. पहिल्यांदा सहस्रार्जुनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तरीही रावणाची ती बडबड थांबत नव्हती. तेव्हा त्याने असं सहज एखादा पशु पकडावा तसं रावणाला पकडलं आणि कैद करून ठेवलं. अनेक वर्ष तो कैदेत राहिला. तेव्हा रावणाचा पिता पुलत्स्य यांनी विनंती केली आणि सहस्रार्जुनाला सांगितलं की रावणाची मुक्तता कर. तेव्हा सहस्रार्जुनाने रावणाला मुक्त केलेला आहे. असा हा महाप्रतापी सहस्रार्जुन आहे. एकदा तो शिकारीसाठी योगायोगाने जमदग्नी यांच्या आश्रमात आला. ऋषींनी त्याचं स्वागत केलं. आपल्या सैन्यानिशी आलेला होता. त्याचं स्वागत केलं. या जमदग्नीच्या जवळ कामधेनू होती. तिच्या प्रभावाने सर्वांचं यथा योग्य असं स्वागत झालं, भोजन झालं आणि सहस्रार्जुनांना ती कामधेनू आपल्याला प्राप्त झाली पाहिजे असा एक मनात दुष्ट विचार निर्माण झाला आणि त्याने जबरदस्तीने ती कामधेनू पळवली. जमदग्नीला विचारलं नाही. कामधेनू जाण्याला तयार नव्हती, तरी तिला होडतच घेऊन गेले. त्या सहस्रार्जुनाला जमदग्नी, रेणुका व त्याची इतर मुलं जी होती ते अटकाव करू शकले नाही. यावेळेस परशुराम मात्र तेथे नव्हते. ते इंधनासाठी जंगलामध्ये गेलेले होते. आश्रमात ते परत आले. आश्रमात परत आल्यानंतर आश्रमातली परिस्थिती, तिथली अवस्था पाहिली. बाहेर पाहिलं तर कामधेनू नाही. आपले माता पिता भिंतीला डोकं टेकून बसलेले आहेत. बंधूंनी खाली मान घातलेली आहे. परशुरामाने विचारलं, काय झालं? एखाद्या घरामध्ये
दरोडा पडावा, लुटून न्यावं, आणि मग त्या घरातल्या माणसांची जशी अवस्था होती तशी जमदग्नीच्या आश्रमात तशी अवस्था निर्माण झाली. त्यांनी सांगितलं कामधेनू नेली. परशुरामाने विचारलं कोणी नेली? सहस्रार्जुना. तर तुम्ही त्याला काही बोलले नाही, आम्हाला विचारलंच नाही. जबरदस्तीने त्याने कामधेनूचं हरण केलं. कामधेनू हंबरत होती, पण तिच्या हंबरण्याकडे त्याच्या सैन्याने किंवा सैनिकांनी अजिबात लक्ष दिलं नाही. आता हे क्षत्रिय आणि विशेष म्हणजे सहस्रार्जुन हा थोडक्यात म्हणजे मातून गेलेला होता. सत्ता, वैभव, बल आणि कोणीही शत्रू राहिलेला नाही. त्यामुळे हा सहस्रार्जुन अत्यंत गर्विष्ठ झाला होता. त्याला शिक्षा केली पाहिजे. परशुरामांना अतिक्रोध निर्माण झाला. डोळे लाल, क्रोधाने लाल झाले आणि बस या सहस्रार्जुनाला शिक्षा केलीच पाहिजे. हातात परशुधारण केला. परशुरामांचं शरीर पिळदार. धावतच गेले आणि सहस्रार्जुनाने परशुराम येतो आहे हे पाहिल्यानंतर युद्धाची तयारी केली. परशुरामाचं सर्व सैन्य आणि एकटा वीर याचं परशुराम हे एकटे वीर आणि सहस्रार्जुनाचं सर्व सैन्य एकमेकावर शस्त्रास्त्रांचा बडीमार सुरू झाला. परमात्म्याचा अवतार होता परशुराम. त्याला इतरांच्या साह्याची जरूर नव्हती. एकमेव अद्वितीय तो एकटाच सर्व विश्वाला संहार करायला पुरे होता. सर्व सैन्याचा त्यांनी पराभव केला. सहस्रावधी सैनिक मारले गेले. प्रेतांच्या अवयवांचा ढीग पडला. प्रेतांचे ढीग पडले. हत्याकांड भयानक सुरू झाले. 17 अक्षयणी सैन्याचा तिथे धुवा उडला. शेवटी परशुरामाने सहस्रार्जुनाचे सहस्त्र हात खंडित केले आणि अखेरचा शेवटचा घाव, परशुचा घाव त्यांनी सहस्रार्जुनाच्या मानेवर टाकला. सहस्रार्जुन ठार झाला. भगवंताने, दत्त भगवानने दिलेलं वचनही सत्य झालं. कारण सहस्रार्जुनापेक्षा कोणीही भगवंताशिवाय बलिष्ठ नव्हता. त्यांनी तसाच वर मागितला होता की माझ्यापेक्षा बलिष्ठ अशा योद्ध्यापासून माझा मृत्यू व्हावा, आणि म्हणून भगवंताला हा परशुरामाचा अवतार घ्यावा लागला. एकमेव फक्त भगवान बलिष्ठ आहेत, बाकी इतर कोणीही बलिष्ठ नव्हते. परशुरामाने कामधेनू परत आणली. सहस्रार्जुनाचा नाश झाला. कामधेनू जमदग्नीला परत केली. सर्व युद्धाचा वृत्तांत परशुरामांनी आपला पिता जमदग्नी, माता बंधू यांना सांगितला. त्या जमदग्नी हे ऋषी आहेत. एक आहे, कुठल्याही प्रकारची मनोविकाराने ते लिप्त नाही. ते ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांनी सांगितलं की अरे परशुरामा, तू हे काय केलं? अरे आपण ब्राह्मण आहोत ना, ब्राह्मण आहोत. ब्राह्मणाने कसं असलं पाहिजे? क्षमाशील असतं. दया, क्षमा, शांती हे आपलं खरं बल आहे. क्षमा हे आपलं बल आहे. दया हे आपलं बल आहे. आणि एक लक्षात ठेव, राजा हा विष्णूचा अंश असतो आणि राजाची हत्या म्हणजे ब्रह्महत्येपेक्षाही वाईट असते. परशुरामा, तू काय केलं या रागाच्या भरात? आपल्या पित्याचा झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी परशुराम कसा वागला आणि बदल्याच्या भावनेने प्रेरित झालेला परशुराम त्या सहस्रार्जुनाशी कसा वागला, त्याच्यावर नंतर जी काही चर्चा झाली. जमदग्नी त्याला धर्म शिकवत आहे. ब्राह्मणाने क्षमाशील असलं पाहिजे. तुला राजहत्येचा दोष लागल्यामुळे ती ब्रह्महत्यापेक्षा वाईट आहे, कारण राजा हा विष्णूचा अवतार आहे. आता तुला तीर्थयात्रा करावी लागेल. तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. हे पाप केलंय, या पापाचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल.
परशुरामाने आपला पिता जमदग्नी यांची आज्ञा मान्य केली आणि ते खरोखरच तीर्थयात्रेला निघून गेले. परशुराम तीर्थयात्रेला गेले आणि त्यानंतर पुन्हा एक घटना या आश्रमामध्ये घडली आहे. ती म्हणजे 1 वर्ष परशुराम यात्रेला गेले, नंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर ही घटना या आश्रमात घडली. रेणुका ही परशुरामाची माता, ती एकदा पाणी आणण्यासाठी नदीवर गेली. त्याचे चित्ररथ नावाचा गंधर्व होता, तो अप्सरांसहित त्या नदीवर जलक्रीडा करीत होता, विहार करीत होता. त्याच्या सर्व जलक्रीडा आणि विहार हा शृंगार प्रधान होता. आता त्यांची ती क्रीडा शृंगारपूर्ण असे त्यांचं ते जलक्रीडा पाहिली. क्षणभर रेणुकाही थांबून गेली पाहण्यासाठी आणि थोडं का असेना किंचित तिचं मन विचलित झालं. नंतर ती घरी परत आली. परंतु ऋषी अंतर्ज्ञानी होते. जमदग्नीने ती घरी आल्यावर तिचं विचलित झालेल्या मन त्यांना अंतर्मनाने त्यांनी ते ओळखलं. त्यांना भयानक राग आला. आपण ऋषीमुनी आहोत, आपण धर्माची मर्यादा पाळणारे आहोत, गृहस्थाश्रमी आहोत आणि रेणुकेचं मन विचलित झालेलं आहे. ते क्रोधिष्ठ झाले आणि आपल्या मुलांना आज्ञा केली की जा, रेणुकेला ठार करा. ते 3 जे पुत्र होते ते या गोष्टीला तयार झाले नाहीत. मातेला कसं काय ठार करा? आपला पिता क्रोधिष्ठ आहे, क्रोधात ही आज्ञा करतोय. त्यांनी ती आज्ञा जमदग्नीची मान्य केली नाही. जमदग्नीने परशुरामाकडे पाहिलं. परशुरामा उठ आणि कर या तुझ्या मातेला ठार. आता मात्र परशुरामांनी कुठलाही विचार केला नाही. पित्याची आज्ञा परिपूर्ण शिरोधार्य मानलेली आहे आणि तुझ्या मातेलाच नव्हे तर या तुझ्या भावांनी सुद्धा माझी आज्ञा मान्य केलेली नाही, म्हणून यांनाही ठार कर. जमदग्नीची आज्ञा झाली. विजेच्या वेगाने परशुराम पुढे धावले आणि सपासप वार त्यांनी केले. पहिल्यांदा मातेवर वार केला, रेणुकेचं शिर उडवलं. मग आपल्या बंधूंचं शिर उडवलं. रक्तरंजित अशी ती भूमी झाली. पित्यासमोर ते 4 देह पडलेले रक्ताचे थारोळे. परशुरामाने हात जोडले आणि आपल्या पित्यासमोर उभा राहिला. जमदग्नीने तो परशु पाहिला. लाल रक्ताने भरलेला तो परशु आपल्याच कुटुंबातल्या आपले पत्नीचे आणि मुलांचे शिर धडा वेगळे झालेले आहेत. जिकडे तिकडे रक्त साचलेलं आहे आणि आज्ञाधारक परशुराम आपल्या पित्यापुढे हात जोडून उभा आहे. जमदग्नींचा थोड्या वेळानंतर क्रोध शांत झाला. असं म्हटलं जातं की परशुरामाची पितृभक्ती ही धन्य होती, ही धन्य होती. जमदग्नी त्याच्यावर परशुरामावर प्रसन्न झाले. सांगितले, परशुरामा, तू माझ्या आज्ञेचं पालन केलं आहेस. बोल, तुला काय वर हवे माझ्याकडून? जमदग्नी हे क्रोधिष्ठ आहेत, परंतु महान ऋषी होते. वर देण्याचं सामर्थ्य होतं. परशुरामाने हात जोडले. त्यालाही माहिती होतं आपल्या पिताची योग्यता. त्या म्हणला, पिताश्री, मला तुम्ही वरच देणार आहात तर माझी माता आणि माझे बंधू भगवान पुन्हा जिवंत व्हावे. जमदग्नी प्रसन्न झालेले होते. माता आणि हे बंधू परत जिवंत व्हावे आणि क्षणापूर्वी जी काही घटना या ठिकाणी घडली
याचं नंतर त्यांना केव्हाही स्मरण राहू नये. आपल्या घरात झालेला हा जो संहार आहे, या संहारांची आठवण त्यांना राहू नये असं मला वरदान द्या. याशिवाय मी काय मागणार. कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. जमदग्नी प्रसन्न झाले. परशुरामा, तू धन्य आहेस, धन्य आहेस तू. त्यांनी आपल्या कमंडलूतलं गंगाजल घेतलं आणि सांगितलं की हे गंगाजल घे आणि तुझ्या माता आणि तुझे बंधू यांच्या शरीरावर शिंपड. ते तत्काळ सजीव होतील, अगदी पूर्वीसारखे राहतील आणि त्यांना या घटनेची कुठलीही स्मृती राहणार नाही. परशुरामाने त्या गंगेच्या जलाचं सिंचन केलं. सर्वजण उठून उभे राहिले. त्यांना कोणतीही घटना, क्षणापूर्वी काय झालं याची स्मृती राहिली नाही. सर्व पूर्वीच्यासारखं झालेलं आहे. परशुरामाला आपल्या पित्याचं तप सामर्थ्य परिपूर्ण माहिती होतं. म्हणूनच त्याने मातेला ठार कर अशी पित्याची आज्ञा एका क्षणामध्ये त्या आज्ञेचं पालन केलं. असा हा धन्य परशुराम, मातृभक्त, पितृभक्त आणि आज्ञाधारक. पित्याचं सामर्थ्य त्याला माहिती होतं की आपला पिता आता जरी या क्षणाला यांना ठार करायला सांगतो आहे, तरी काही काळानंतर आपल्या पित्यामध्ये एवढी शक्ती आहे, पुन्हा त्यांना जिवंत करू शकतो, ही खात्री असल्यामुळेच परशुरामाने हे कृत्य केलं. असे धन्य हे परशुराम. भगवान परशुराम महाराज की जय. काळ गेला, अजून बदलला. सहस्रार्जुनालाही युद्धामध्ये परशुरामाने ठार केलं, त्याचं सर्व सैन्य नष्ट केलं. पण या सहस्रार्जुनाला अनेक पुत्र होते. सहस्रार्जुनाचा वध केल्यामुळे हे सहस्रार्जुनाचे पुत्र परशुरामावर चिडले होते. परंतु आता हिंमत नव्हती त्यांची परशुरामावर सरळ सरळ लढाई किंवा चढाई करण्याची. कारण आपला महान पिता ज्याने युद्धात ठार केला, की जो त्याचा पराभव होणं शक्य नव्हतं, तर आपली काय त्याच्या पुढे राहणार आहे. म्हणून त्यांनी कपटाचा आश्रय घेतला आणि ते सर्व कपटाने हा बदला घेतला पाहिजे म्हणून ते पुन्हा परशुरामाचे पुत्र त्यांचं सैन्य घेऊन या जमदग्नींच्या ऋषींच्या भोवती जे अरण्य वन होतं, रान होतं, त्याच्यामध्ये सैन्यानिशी लपून बसले आणि ते टपून बसलेले आहेत की केव्हा आपण यांचा बदला घेतो. ते नेहमीच आश्रमाच्या परिस्थितीचा आढावा आणि अवलोकन करत होते. आणि एकदा अशी वेळ आली की त्या आश्रमामध्ये परशुराम नव्हता आणि त्याचे भाऊही नव्हते. ते बाहेर गेलेले होते. जमदग्नी ऋषी आश्रमामध्ये ध्यानस्थ बसलेले होते. रेणुका घरामध्येच त्यांच्या पूजापाठाचं साहित्याची तयारी करत होती. जमदग्नी पूर्णपणे मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, भृंग अमृतातले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुरिया विनोदे, छंदे छंदे डोलू तसे. असे ते जमदग्नी ऋषी आत्मानंदात मग्न होते, परिपूर्ण ध्यानावस्थेत होते. तात्काळ या अर्जुनाचे पुत्र गुप्तहेरांनी त्यांना निरोप दिला आणि 10-12 जण अर्जुनाचे पुत्र तेथे घुसले. त्यांनी कुठलाही आवाज केला नाही, लपतछपत तिथे शिरले आणि ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नीचे शिर साफ करून आपल्या तलवारीने उडवलं आणि ते मस्तक घेऊन ते त्यांची राजधानी महिष्मती इकडे पळाले. पतीचं शिर उडवलं गेलं. रेणुकेलाही तिच्या डोळ्यात एकते घडतंय. ती हे पाहिल्यानंतर जमिनीवर उसळली, बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने तिने आपला पुत्र परशुरामाला हाका मारली.
परशुरामाचा धावा केला. परशुरामा धाव, घात झाला. ती ओरडली. आजूबाजूचे वेली वृक्ष होते, तेही गैवरले की काय हा अन्याय अत्याचार. परशुराम आणि त्याचे बंधू मातेचा धावा ऐकल्यानंतर धावतच तिथे आले. आश्रमात पाहिलं. शोकमग्न माता आणि जमदग्नीचं फक्त धड पडलेलं, शिरविरहित असं ते धड, रक्ताचं थारोळ. परशुरामाने विचारलं, कोणी केलं हे? रडत रडत रेणुकेने उत्तर दिलं की हे अघोरी कृत्य सहस्रार्जुनाचे पुत्र यांनी केलेलं आहे. परशुराम अत्यंत क्रोधाने लाल झाले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की क्षत्रिय हे धर्महीन झाले आहेत. उन्मत्त भूमीला हा त्यांचा भार झालेला आहे. हे उन्मत्त झालेले आहे आणि उन्मत्तांचा भार या भूमीला झालेला आहे. आता आम्ही प्रतिज्ञा करतो की मी ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करीन. क्षत्रियाचा वंश या पृथ्वीवर राहू देणार नाही. आणि जशी रानटी झाडं तोडावीत त्याप्रमाणे मी यांना सगळ्यांना तडतो. एकही क्षत्रिय शिल्लक राहणार नाही. धर्मशील अशा ब्राह्मण ऋषीचा, जे आपल्या ध्यानात मग्न होते, अशांचा हा त्यांच्यावर झालेला अत्याचार मी सहन करणार नाही. ब्राह्मणांचा विनाकारण होणारा छळ मला सहन होत नाही. पित्याच्या आज्ञेचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि क्षत्रियांच्या संहाराने जी रक्ताची कुंडे निर्माण होतील त्याच्याने मी हे तर्पण करील पित्याचं. आपल्या बंधूंना सांगितलं की सांभाळा, आम्ही आता येतो. पित्याचा देह हा सुरक्षित ठेवा. हा रुद्राचा अवतार नव्हे, महारुद्राचा अवतार परशुरामांचा धारण झाला. महाप्रतापी, उंच, दिप्पाड, सुवर्णवर्णासारखा तेजस्वी, लाल भडक तापलेलं सुवर्ण असा परशुराम, त्यांचं स्वरूप, हिंगटचा जटाभार. परशुरामांनी खांद्यावर बरच्या परशु धनुष्यबाण धारण केले आणि हा बदला घेण्यासाठी परशुराम निघाले. जेव्हा परशुराम त्यांचा संहार करायला निघाले तर साक्षात यमाचा हा अवतारच आता हा पृथ्वीवरून चालतोय की काय. रथांताचं रूप धारण केलं, आश्रमाबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या पावलाने या पृथ्वीलाही आनंद होत होता की होणार आता उर्मट अशा क्षत्रियांचा संहार होणार. यामुळे पृथ्वी आनंदित झाली होती. मातलेले क्षत्रिय इथून नष्ट होणार. त्यामुळे परशुरामाच्या दान पावलाने जी पृथ्वी हादरत होती ते हादरे पृथ्वीला सुखद वाटत होते. यावेळेस क्षत्रियांचा अत्याचार यामुळे पृथ्वी दुःखी होती. पतीचा झालेली हत्या हे पाहून माता रेणुकाही दुःखी होती. जप, तप, रुजुता, सत्वशीलता, धर्म यांचं जमदाग्नी हे एक प्रतीक होतं. परंतु त्यांचा घात झाला होता. सर्व सौभाग्य लुटलं गेलं होतं. आता भगवान विष्णूंचं जे काही सुदर्शन चक्रातली शक्ती होती, तेज होतं, ते तेज परशुरामांच्या परशुमध्ये उतरलं. त्या परशुमध्ये सामावलं गेलं. भगवंताची जी गदा होती त्या गदेतलाही सामर्थ्य परशुरामाच्या परशुचा जो दांडा होता त्या दांडामध्ये प्रविष्ट झालं. विष्णूंची सर्व शक्ती परशुरामाच्या शरीरामध्ये समाविष्ट झाली. धनुष्यामध्ये जो त्यांनी पाठीला लावलेला धनुष्य होता त्याच्यामध्ये भगवान विष्णूंच्या
सारंग धनुष्याची सुद्धा शक्ती उतरली, सर्व शक्ती सामावली आणि एक महान असा भगवंताचा अवतार हा पृथ्वीवर न दनादन चालत विलक्षण तेजाने तळपू लागला. त्या ऋषींनी जी मंत्रयुक्त अशी शक्ती त्या चरूमध्ये समाविष्ट केलेली होती, ती वैष्णवी शक्ती, ती दुष्टांची संहारक शक्ती यावेळी परशुरामामध्ये समाविष्ट झालेली होती. आणि परशुराम आता महिष्मतीकडे गेले. सर्व क्षत्रिय कुळ नष्ट करण्याची त्यांची भाषा होती. यावेळी परशुराम लढाईला उभे राहिले. अर्जुनाचे सर्व पुत्र तिथे आले. या भगवंतासमोर त्यांचा अर्जुन पुत्रांचा टिकाव लागू शकला नाही. घनघोर युद्ध झालं. सर्वच्या सर्व नष्ट झाले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. सर्वत्र हाहाकार. त्या युद्धामध्ये परशुरामाला चिडवण्यासाठी या अर्जुन पुत्रांनी परशुरामाच्या पित्याचं जमदग्नीचं जे शिर आणलं होतं तोडून, ते एका भाल्याला टोचून ते फिरवत होते. हा अपमान परशुरामाला सहन झाला नाही. त्यांनी या सर्वांचा शिरच्छेद केला, सर्वांना नष्ट केलं आणि आपल्या पित्याचं ते मस्तक घेतलं. आश्रमात आले आणि ते पित्याचं धड त्यांनी आपल्या पित्याच्या धडाला ते पित्याचं शरीराला ते मस्तक जोडलं आणि आपल्या पित्याला उत्तम अशी गती प्राप्त करून दिली. जमदग्नी आता सूक्ष्म लोकामध्ये संकल्पमय शरीराने भगवंत चिंतन करू लागले. पुढे जमदग्नींचं स्थान सप्तर्षीमध्ये झालेलं आहे. 21 वेळा परशुरामाने पृथ्वी क्षत्रिय केलं, क्षत्रिय वंश नष्ट केला, नामशेष केला आणि सर्व पृथ्वीवर अधिकार प्राप्त करून ती कश्यपांना ती पृथ्वी दान केली. आणि भगवान परशुराम हे पर्वतावर, महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. याच परशुरामाने महारथी कर्णाला जी धनुर्वेद होता, ती धनुर्वेदाची शिक्षण दिलं होतं. हेच परशुराम सप्त चिरंजीवांमध्ये यांची गणना होत असते. महेंद्र पर्वतावर परशुराम निघून गेले. पुढे रामावतारामध्ये सीता स्वयंवराच्या ठिकाणी शिवधनुष्याचा भंग झाला. ते शिवधनुष्य परशुरामच तिथे ठेवून गेलेले होते राजा जनकाकडे. त्याचा कठोर रव ऐकल्यानंतर ते तिथून आले. प्रभू रामचंद्र आणि परशुराम यांच्या संवाद झाला. आता हा भगवंताचा 7वा अवतार प्रकट झालेला होता. परशुरामाने ते ओळखलं. एकमेकांचा परिचय झाला. परशुराम क्रुधिष्ठ होऊन आले होते. राम विनम्रपणे त्यांच्या पुढे उभे होते आणि एक क्षणभर त्यांनी आपलं उत्तरीय आपल्या छातीवरून बाजूला केलं. त्या छातीवर ते पदचिन्ह, भृगु ऋषींचं पदचिन्ह, त्याचं दर्शन परशुरामांना झालं. परशुरामांनी हात जोडले. भगवंताचा अवतार झाला हे त्यांनी जाणलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम. भगवान श्री रामचंद्र महाराज की जय. बोलो सियावर रामचंद्र की जय. परशुरामांनी हात जोडले. देवाचा हा 7वा अवतार प्रकट झाला आहे. आणि जी भगवान विष्णूंची वैष्णवी शक्ती होती ती परशुरामांच्या हातामध्ये जी होती, परशुरामांच्या शरीरात होती, ती शक्ती श्रीरामांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली. परशुरामांनी आपलं
जे विष्णू धनुष्य होतं, शिवधनुष्याचा तर भंग झाला होता, पण आपल्या हातातलं विष्णू धनुष्य श्रीरामांकडे सोपवलं आणि आपली सर्व शक्ती त्यांनी त्यांच्यामध्ये संक्रमित केली. ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्येला निघून गेले. या कथेचा बोध असा आहे की परशुराम एवढे उग्र झाले, बदल्याची भावना का झाली? तर राज्यकर्ते जेव्हा उन्मत्त होतात तेव्हा त्यांच्या नाशासाठी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये परमात्मा अवतार घेत असतोच. आणि उन्मत्तपणाचा शेवट हा होतच असतो. सहस्रार्जुन आणि त्याच्या वंशयांचा जो नाश हा उन्मत्तपणाचा नाश आहे. परंतु ब्राह्मण असूनही भयानक असं क्षत्रियत्व स्वीकारून बदल्याच्या भावनेने पेटून उठलेले परशुराम हे जेव्हा प्रभू रामचंद्रासारख्या आदर्श अशा क्षत्रिय राजापुढे उभे राहिले तेव्हा क्षत्रिय राजा कसा आदर्श असावा हेही प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये भागवताने आपल्या समोर ठेवलेलं आहे. कोणी असा आपापल्या मर्यादा आपण सोडू नये. ज्याने त्याने आपल्या मर्यादेमध्येच वागावं. मर्यादा सोडल्या तर केव्हा ना केव्हा त्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपला उन्मत्तपणा हा टिकून राह. 2 दिवसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको. सत्ता ही 2 दिवसाची असते. साधू संत, महान तपस्वी, शोषिक अशा लोकांचा कधीही छळ करू नका. यांचे जे काही आह असते तिच्यामुळे दुर्बल को न सताइये जाकी मोठी हाय, मुई खाल की सास से लोह भस्म हो जाय, असा कबीरांचा दोहा आहे. त्या अग्नीच्या समोर लोहाराच्या भट्टीच्या समोर जो भाता असतो तोही कुठल्या तरी प्राण्याच्या चामडीपासून बनवलेला असतो. परंतु त्याच्यात एवढी शक्ती येते नंतर की लोखंडाला सुद्धा विरघळून टाकण्याची शक्ती त्याच्यात येते. प्रभू रामचंद्रांचा आदर्श हे आपल्याला सांगतोय. परंतु सर्व प्राप्त करून सुद्धा परशुरामांनी भूमी स्वतःकडे ठेवली नाही, स्वतः राज्य प्राप्ती करून घेतली नाही, तर ब्राह्मणांकडे, कश्यपांकडे, योग्य अशा व्यक्तीकडे ती भूमी सोपवली आहे, ती सत्ता सोपवली आहे. आणि पुन्हा या जगामध्ये सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असं वातावरण निर्माण व्हावं यासाठी ते महेंद्र पर्वतावर निघून गेलेले आहे. अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामस्मरण चाललेलं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.